नमस्कार. हरिओम. आता बघा, आपण नेहमीच सकारात्मक विचार केला पाहिजे हे आपण नेहमी ऐकलेलं आहे. पण बऱ्याच अंशी आपल्याला लहानपणापासून शिकवलेलं असतं, बाळ तिकडे जाऊ नकोस, पडशील, तू पळू नको, पडू शकतोस, तिथे नको, तिथे घाण आहे, असं नको, तसं नको, नको 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 शिकवलेलं असतं. परंतु आपण आपल्याला आयुष्यात होकारात्मक बदल शिकले पाहिजे, विचार केले पाहिजे आणि तसं वागलं गेलं पाहिजे. म्हणजे काय होतं की आपण आनंदी राहू. आता बघा, आपल्याला सुख याच्या विरुद्ध माहिती आहे, आपल्याला दुःख. सुखाच्या विरुद्ध दुःख आहे, परंतु आनंदाच्या विरुद्ध ते शब्द नाही. आनंदाला आनंद, परमानंद, नित्यानंद, प्रेमानंद असे उच्चार आहेत. आता बघा, म्हणजे अपग्रेड्स आहेत, परंतु त्याला डाऊनग्रेड्स किंवा निगेटिव्हिटी शब्द नाही. त्यामुळे नेहमी आनंद राहिला पाहिजे. कारण आपल्या आत्म्याचं स्वरूप जे असतं ना, ते सच्चित आनंद स्वरूप आहे. म्हणजे काय बघा, सत म्हणजे सत्य, त्रिकालाबाधी इति सत्य, हा म्हणजे तिन्ही काळात ज्याचा बाधा होऊ शकत नाही ते सत्य. तिन्ही काळात ज्याला बाधा होऊ शकत नाही ते सत्य. सत चित म्हणजे चित्तामध्ये सत असलं पाहिजे आणि त्यातून आनंद निर्मिती दिले पाहिजे. असं सच्चिद आनंद स्वरूप आपलं असावं. यामुळे काय होतं, आयुष्यामध्ये चांगले बदल घडतात आणि आपण जसा विचार करतो ना, तसंच आपलं आयुष्य घडतं. बघा, तुम्ही विचार केला की आता तुम्हाला एक आंबट लिंबाचं लोणचं खायला मिळणार आहे. बघा, असं म्हटलं आणि लगेच तुमच्या तोंडाला पाणी आलं की नाही. म्हणजे काय होतं की तुम्ही विचार केला, ते समोर तुम्हाला खायला वाटलं का? नाही, परंतु तसा विचार केला आणि तसं घडायला लागलं आणि मग शरीरामध्ये तशा प्रकारे स्राव उत्पन्न झाले आणि तुमच्या तोंडाला पाणी सुटलं. अगदी तसंच होतं. तुम्ही पॉझिटिव्ह विचार केला तर तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्ह बदल घडतील आणि तुम्ही निगेटिव्ह विचार केला तर तुमच्या आयुष्यात निगेटिव्ह विचार घडेल. म्हणजे काय असतं, आपण आपल्या आयुष्यामध्ये होकारात्मक बदल घडले पाहिजे. नेहमी विचार करताना होकारात्मक विचार केले पाहिजे आणि नेहमी आपण आपल्या आयुष्यामध्ये जसा विचार करतो तसा आचार केला पाहिजे. जसा आचार केलं तसं वागलं पाहिजे. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आणखी चांगले बदल घडतील आणि हे चांगुलपणा हे फक्त होकारात्मक गोष्टीमुळे होतं. पण जनरली कसं असतं, तू शिक्षणामध्ये तिथे फेलू शकतो, तू असं नाही, आता तू असं केलं पाहिजे. असं म्हणण्याच्या ऐवजी आपण तू हे कर म्हणजे चांगलं घडेल, तू आता आणखी चांगला विचार कर म्हणजे तुझ्यात पॉझिटिव्ह बदल घडतील. आणि मग हेच आपल्याला अपेक्षित असतं, आपल्या आयुष्यात आणखी चांगलं कसं घडावं. यासाठी तुमची विचारशक्ती ही चांगली असली पाहिजे. म्हणजे तुमचं आयुष्य अधिक चांगल्यात चांगलं होत जाईल. यासाठी काय असतं की एक तर लहानपणापासून सवय झाली पाहिजे किंवा आपल्याला आत्तापासून बदल केला पाहिजे. म्हणजे आपल्याला कळलं ना की त्या क्षणापासून आपल्याला तो विचारला पाहिजे, हो आता मी केला, आता मी माझा नकारात्मक विचार होणार नाही, नकारात्मकता डाऊनवर जाईल आणि माझ्यात होकारात्मकता वाढेल. असंच माझ्या आयुष्यात चांगले बदल घडायला होतील, व्हायला लागतील. असा आज आपण संकल्प करूया आणि याच्यामध्ये आपण आयुष्यात पुढे कसं जास्त प्रगती करता येईल त्याचा नेहमीच विचार केला पाहिजे. आता नुसती प्रगती म्हणजे काय, तर कामाची प्रगती, उत्पन्नाची प्रगती आणि आपल्या विचारांची प्रगती. आचार, विचार, मन, धन, तन या सर्व गोष्टीने आपण चांगलं घडलं गेलं पाहिजे. यासाठी जो आपण विचार करतो
तसंच घडतं. म्हणून आपण चांगला विचार करूया आणि अधिकाधिक आपण चांगल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडवूयात. हरिओम. नमस्कार.